अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाचरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. त्याआधी भक्तांनो, ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या इच्छा कमेंट करून नक्की मला कळवा. मी सुद्धा बाळूमामाचरणी हीच प्रार्थना करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावे. हीच मी माझ्या मामांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर अशा संदेशाला सुरुवात करते. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एका म्हाताऱ्या गिधडाची कथा सांगणार आहे. आजच्या संदेशामध्ये एक म्हातारे गिधड तुम्हाला सांगणार आहे की म्हातारपणामध्ये मुलं साथ का सोडून जातात. हीच कथा आज आपण ऐकणार आहोत. भक्तांनो, जो आज बालक आहे तो उद्या युवा बनेल आणि त्यानंतर तरुण बनेल आणि त्यानंतर त्याला म्हातारं बनायचं आहे. तुम्ही काही करा, परंतु यामध्ये तुम्ही कोणताही बदल करू शकत नाही. असे होऊ शकत नाही की एखादा माणूस खूप जास्त श्रीमंत आहे आणि तो त्या पैशाच्या जोरावर कधीच म्हातारा बनू शकत नाही, किंवा एखादा शूरवीर आहे ज्याला लोक घाबरतात तो त्याच्या शक्तीच्या जीवावर म्हातारा बनू शकत नाही. कोणीही असू द्या, ध्यानी गुणी श्रीमंत शक्तिशाली कोणाकडेही कुठलीही खुबी असू द्या, परंतु म्हातारं हे प्रत्येकाला बनायचे आहेच. आणि म्हणूनच ही माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. भक्तांनो, या संदेशामार्फत तुम्हाला समजेल की आपलं स्वतःचं मूल म्हातारपणात आपली साथ का सोडतो, आणि ही गोष्ट व्यवस्थित समजण्यासाठी आपण ही कथा अगदी लक्षपूर्वक ऐकायला हवी. भक्तांनो, एकदा जंगलात एक वडाचे झाड होते. त्या झाडावर अनेक पक्षी दिवसभर त्यांचा किलबिलाट करत असत, किंवा असं म्हटलं तरी चालेल की जंगलातील सर्व पक्षी त्या वटवृक्षावर विश्राम करण्यासाठी जात असत. काही पक्ष्यांचा तो झाड तर घरच होतं. त्या झाडावर राहून पक्ष्यांनी अगदी सुरक्षित वाटायचं. असं म्हटलं जातं की एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या माणसासोबत आपण जास्त वेळासाठी राहिलो तर त्या माणसासोबत किंवा त्या जागेसोबत आपला मोह वाढू लागतो. अगदी त्याचप्रमाणे वृक्षावर राहणाऱ्या पक्ष्यांसोबत सुद्धा अगदी तसंच घडलं होतं. त्या वृक्षासोबत त्या पक्ष्याचा मोह खूप जास्त वाढला होता. एकेकाळी जंगलामध्ये दुष्काळ पडला. कित्येक वर्ष पाऊस पडला नाही. जंगलातील सर्व झाड सुकायला लागली. त्याचबरोबर तो वटवृक्षसुद्धा अनेक वर्ष पाणी नसल्यामुळे सुकायला लागला होता. त्या वटवृक्षावर राहणारे बरेचसे पक्षी हळूहळू करून ते वटवृक्ष सोडून तिथून दुसरीकडे जाऊ लागले. जेव्हा तो वटवृक्ष पूर्णपणे सुकला, त्या झाडांच्या पाद्या सुकून खाली पडू लागल्या, तेव्हा त्या झाडावरील सर्व पक्षी त्या वटवृक्षाला सोडून तिथून निघून गेले होते. फक्त एक म्हातारा गिधाड त्या झाडावर राहिला होता. त्याने पाहिलं की झाडावर राहणारे सगळे पक्षी एक एक करून तिथून निघून गेले होते. काही पक्ष्यांनी त्या म्हाताऱ्या गिधाडाला सुद्धा त्यांच्यासोबत येण्यास सांगितले होते, परंतु गिधाडाने तिथून जाण्यास नकार दिला. म्हाताऱ्या गिधाडाने विचार केला की मी जन्माला या झाडावर आलो आहे, या झाडावर मी लहानाचा मोठा झालो आहे. जीवनातील सर्व सुखदुःख मला या झाडाने दिले आहेत, आणि आज याच्यावर खूप मोठे संकट आले आहे. मग मी या संकटात या साथीदाराला एकटं सोडून कसं जाऊ शकतो. या वृक्षाने मला मोठं केलं आहे, सुखादुखात माझी साथ दिली आहे. माझ्यावर या वृक्षाचे खूप सारे उपकार आहेत. मी जरी मेलो तरी चालेल, परंतु या झाडाला सोडून मी कदापिही कुठेही जाऊ शकणार नाही. ते लोक खूप स्वार्थी स्वभावाचे असतात, जे त्यांच्या आईवडिलांना म्हातारपणात सोडून निघून जातात किंवा परदेशात राहून सुखी आयुष्य जगत असतात. परंतु हे सुखी आयुष्य जगत असताना ते घरी असणाऱ्या त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांना विसरून जातात. अशा मुलांना लाज वाटायला पाहिजे, जे त्यांच्या आईवडिलांचा म्हातारपणात सांभाळ करत नाहीत. विचार करा, जेव्हा तुम्ही लहान होतात, तुम्हाला चालायला सुद्धा जमत नव्हतं, तेव्हा तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला एकटं सोडलं का? जेव्हा तुम्ही आजारी पडलात, तेव्हा पूर्ण रात्र जागून आईवडिलांनी तुमची सेवा केली होती. ते तुम्हाला एकटे सोडून कुठेतरी गेले होते का?
तुम्ही एखाद्या संकटात अडकला असाल तर त्यांनी तुम्हाला कधीच एकटं सोडलं नाही. जेव्हा त्यांच्या मनात एखादी चांगली गोष्ट खाण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी ती गोष्ट तुम्हाला सोडून एकट्याने खाल्ली का? आज ते म्हातारे झालेत तर तुम्हाला त्यांचा तिरस्कार वाटतोय. तुमच्यासाठी त्यांनी एवढं केलं आहे, परंतु तुम्ही त्यांना मात्र सोडून दुसरीकडे जात आहात. त्यांना आधार द्यायचा सोडून तुम्ही त्यांच्यापासून दूर जात आहात. म्हाताऱ्या गिधडाने मरेपर्यंत त्या वटवृक्षाची साथ न सोडण्याचा निर्धार केला. काही दिवस आणखी गेले. त्यानंतर त्या वृक्षाची परिस्थिती खूपच खराब झाली. त्याला वाळवी लागली, परंतु इतकं सारं होऊनही तो गिधाड त्या झाडाला सोडून गेला नाही. दिवसभर इकडे तिकडे फिरून त्याच्या भोजनाची तो व्यवस्था करत असे आणि संध्याकाळ झाल्यावर त्या वृक्षावर येऊन आराम करत असे. असेच खूप दिवस निघून गेले. जे पक्षी त्या वृक्षाला सोडून गेले होते त्यांनी विचार केला की आपला सोबती म्हातारा गिधाड अजूनही त्याच वटवृक्षावर राहत आहे. आपण त्याला भेटून यायला हवं आणि त्यांना समजावून आपण त्यांना आपल्यासोबत घेऊन यायला हवं. हाच विचार करून काही पक्षी म्हाताऱ्या गिधाडाला भेटण्यासाठी तिकडे आले आणि म्हाताऱ्या गिधाडाला त्याच्यासोबत येण्याचा त्यांनी आग्रह केला. ते म्हणू लागले की हे वृद्ध गिधाड, तुम्ही अजूनही या सुकलेल्या झाडावर का राहत आहात? या वृक्षाचं जीवन आता संपलं आहे. मरणाऱ्यासोबत मरणे हे तर पूर्णपणे वेडेपणाचे लक्षण आहे. हे झाड पूर्णपणे सुकलं आहे. याला वाळवी लागली आहे. एखाद्या दिवशी मोठं वादळ येईल तेव्हा हे झाड खाली पडून जाईल. मग तुम्ही कुठे जाल? विद्वान लोक नेहमी म्हणतात की शत्रू, कर्ज, रोगराई, अग्नी या चारही गोष्टींना वेळेतच संपवायला पाहिजे आणि जो मनुष्य या 4 गोष्टींना वेळेत संपवत नाही त्याला एके दिवशी आयुष्याला मुकावं लागू शकतं. आणि त्याचप्रमाणे हे वृद्ध गिधाड तुम्हाला सुद्धा या सुकलेल्या झाडाला सोडून कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी तुमचं घर बनवायला पाहिजे. भक्तांनो, सर्व पक्ष्यांनी इतकं समजावून सांगून सुद्धा म्हातारा गिधाड त्या झाडाला सोडायला तयार होत नव्हता. तो गिधाड म्हणू लागला की हे माझ्या मित्रांनो, हा वृक्ष माझ्या आईवडिलांसमान आहे. माझे मातापिता मला जन्माला घालून याच वटवृक्षावर सोडून निघून गेले. ते गेल्यानंतर याच वटवृक्षावर मी लहानाचा मोठा झालो आहे. जीवनातील सर्व सुख मी या झाडावर सोपवले आहे. लहानपणापासूनच ते म्हातारा होईपर्यंतचा प्रवास मी या झाडावर राहून व्यतीत केला आहे. आणि आता माझ्या या साथीदारावर एक संकट आलं आहे. मग अशा संकटाच्या वेळी मी त्याला एकटा सोडून कसा जाऊ शकतो? मी जर त्याला सोडून गेलो तर मी स्वार्थी स्वभावाचा ठरेल. असे म्हणतात की भक्त, सेवक आणि शरणागत. जो हे म्हणतो की मी तुमचाच आहे, अशा लोकांना संकट आल्यावर सुद्धा सोडले नाही पाहिजे. जो कोणीही अशा लोकांना संकटाच्या वेळी सोडून जातो त्यांना खूप मोठं पाप लागतं. आणि ज्याने आपले पालनपोषण केले आहे, सुखादुखात आपली साथ सोडली नाही, अशा आईवडिलांना जो सोडतो तर असा कोणीही या सृष्टीवरील सर्वात मोठ्या पापाचा धनी बनू शकतो. अशा माणसांना कधीही मनुष्य योनीमध्ये जन्म मिळत नाही. गिधाडाने सांगितले की जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तेव्हापर्यंत मी या झाडावरच राहील. हे माझ्या पक्षांनो, मित्रांनो, तुम्ही सर्वांनी इथून निघून जावं. वृद्ध गिधाडाचे म्हणणे ऐकून सर्व पक्षी निराश होतात आणि ते परत त्यांच्या ठिकाणी निघून जातात. काही पक्षी म्हणू लागले की त्याच्या वयानुसार या म्हाताऱ्या गिधाडाची बुद्धीसुद्धा म्हातारी झाली आहे. हा वेडा झाला आहे आणि म्हणूनच आपण त्याला इतकं समजावतोय तरीसुद्धा त्याला समजत नाही. तो त्याच्या हट्टावर कायम आहे. पुढच्या दिवशी काही पक्षी पुन्हा त्या म्हाताऱ्या गिधाडाला समजावण्यासाठी येतात, परंतु तेव्हासुद्धा गिधाडाने जाण्यासाठी नकार दर्शवला. यावेळी सर्व पक्षी परत त्यांच्या घरी गेले नाहीत, तर काही पक्षी इंद्रदेवाकडे गेले आणि त्यांनी इंद्रदेवाला सर्व गोष्ट सांगितली. हे भगवंता, आम्ही ज्या जंगलामध्ये राहत होतो त्या जंगलामध्ये खूप वर्ष झाली पाऊस पडला नाही. पूर्ण जंगलामध्ये पाण्याचा एक थेंबसुद्धा नाही. सर्व झाड सुकून मेली आहेत. त्या जंगलातील सर्व जीवजंतू ते जंगल सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून गेले आहेत. परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की ज्या वटवृक्षावर आम्ही राहत होतो त्याच वटवृक्षावर एक वृद्ध गिधाडसुद्धा राहत होतं. आम्ही तर त्या वृक्षाला सोडून तिथून निघून आलो, परंतु तो वृद्ध गिधाड त्या वटवृक्षाला सोडायला बिलकुल तयार नाही. तो वृक्ष सुकून त्याला वाळवी लागली आहे. तो कधीही पडू शकतो. आम्ही सर्व पक्षी मिळून त्या वृद्ध गिधाडाला समजावण्यासाठी तिकडे गेलो होतो, परंतु तरीही तो वृद्ध गिधाड आमचं ऐकायला तयारच नाही. त्याचं म्हणणं हेच आहे की मरेपर्यंत ते या वृद्ध वटवृक्षाची साथ सोडणार नाही. आणि म्हणूनच हे भगवंता, आम्ही तुमच्याजवळ आलो आहोत.
तुम्ही स्वयं आमच्या सोबत चला आणि आमच्या वृद्ध गिधाडाला समजावून सांगा, कदाचित ते तुमचं म्हणणं ऐकतील. दर्शक मित्रांनो, पक्ष्याची ही मागणी इंद्रदेवाने ऐकली आणि त्यानंतर इंद्रदेव त्या पक्ष्यांसोबत त्या जंगलात जाऊन त्या वृद्ध गिधाडाला समजावू लागला. हे गिरिराज, हे गिर्धराज, मी देवराज इंद्र तुम्हाला समजावण्यासाठी आलो आहे. हा वृक्ष आता कधीही पडू शकतो. याच्यावर सावलीसाठी एकसुद्धा पान शिल्लक राहिला नाही आणि तुम्हीसुद्धा खूप म्हातारे झाले आहात. कधी हा वृक्ष जर खाली पडला तर तुमचा मृत्यू होऊ शकतो आणि म्हणून या वृक्षाला सोडून तुम्ही एखाद्या सुरक्षित ठिकाणी निघून जा. इंद्रदेवाचं म्हणणं ऐकून वृद्ध गिधाड म्हणू लागला, हे भगवंता, मला एक गोष्ट सांगा. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझे आई वडील मला याच वृक्षावर सोडून निघून गेले होते. मी जेव्हा असहाय्य होतो तेव्हा याच वटवृक्षाने मला लहानाचं मोठं केलं. माझं पूर्ण बालपण याच वटवृक्षावर गेलं आहे. याच वटवृक्षावर राहून मी सर्व सुख उपभोगले आहेत आणि याच वृक्षावर राहून मी म्हातारा झालो आहे. माझा पूर्ण जीवन प्रवास याच वृक्षावर व्यथित झाला आहे आणि आज जेव्हा हा वृक्ष संकटात आहे तर मी याला सोडून कसं जाऊ शकतो. नेमकी लोक असंच करतात. जेव्हा एखादे संकट येते, गरिबी येते, तेव्हा अशा लोकांची साथ त्यांचे नातेवाईकसुद्धा सोडून जातात. परंतु मी असा मतलबी लोकांसारखा नाही आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या वृक्षाची साथ सोडणार नाही. वृद्ध गिधाडाचे झाडांबद्दल एवढं प्रेम पाहून इंद्रदेव खुश होतात. ते म्हणतात, हे वृद्ध गिधाड, मी तुम्हाला एक वरदान देऊ इच्छितो. तुम्ही मागा, तुम्ही काय हवं आहे तुम्हाला. तेव्हा वृद्ध गिधाड म्हणतो, हे भगवंता, जर तुम्हाला वरदानच द्यायचं असेल तर मला नका देऊ. या वटवृक्षाला वरदान द्या. तुमच्या वरदानामुळे हा वटवृक्ष पुन्हा पूर्वीसारखा हिरवागार होऊ द्या. याचं आयुष्य वाढू द्या. मी तर तसाही म्हातारा झालो आहे. माझं आता आयुष्य काहीच शिल्लक नाही. माझ्यानंतर या वृक्षाच्या सावलीमध्ये हजारो पक्षी त्याचे सुखी जीवन जगू शकतील. सगळ्यांचं चांगलं झालं तर मला देखील आनंद होईल. गिधाडाचं म्हणणं ऐकून इंद्रदेवाने त्या वटवृक्षाला पुन्हा हिरवगार बनवलं. पूर्ण जंगलामध्ये पाऊस पडला. जंगलातील सर्व झाड पुन्हा हिरवीगार झाली. सर्वत्र हिरवगार प्रसन्न वातावरण पुन्हा तयार झालं. जे जीवजंतू, पशुपक्षी त्या जंगलाला सोडून निघून गेले होते ते पुन्हा त्या जंगलात परत आले. सर्व पक्षी वटवृक्षावर पुन्हा राहू लागले आणि त्यांचा किलबिलाट पुन्हा चालू केला. सर्व पक्षी त्या वृद्ध गिधाडाची खूप सेवा करू लागले. त्याच्यासाठी अन्न पाणी सर्व काही ते आणून देत होते. भक्तांनो, अशा प्रकारे त्या वृद्ध गिधाडाचं उर्वरित आयुष्य अगदी सुखपूर्वक व्यतीत झालं. आपल्याला सुद्धा या गोष्टीमार्फत एक शिकवण घ्यायला हवी की संकट काळात कधीही आपल्या माणसांची साथ सोडायला नाही पाहिजे. खास करून आपल्याला जन्म देणाऱ्या आणि आपले पालनपोषण करणाऱ्या आईवडिलांची साथ कधीच सोडली नाही पाहिजे. तुम्हाला वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप सारं संकट, खूप सारे त्रास सहन केले आहेत आणि त्यांच्या म्हातारपणात जर तुम्ही आधार देऊ शकला नाही तर असं जीवन काहीच कामाचं नाही. एका मुलाने देवाला विचारले की देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, बागेत जा आणि बागेतून एक सुंदर फूल मला आणून दे. तेव्हा ते मूल बागेत गेलं. बागेत गेल्यानंतर ते मूल फूल शोधत होतं आणि त्या मुलाला एक सुंदर असं फूल मिळालं. पण त्याला आणखीन त्यापेक्षाही खूपच सुंदर फूल हवं होतं. म्हणून तो मुलगा आणखीन दुसरी सुंदर फुले शोधत पुढे गेला. पण त्या मुलाला दुसरं त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही. मग तो मुलगा शेवटी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाजवळ आला आणि पाहतो तर काय, ते फूल तिथे नव्हतंच. ते फूल सुकून गेलं होतं. मग तो मुलगा देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवाला सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, हेच तर खरं प्रेम असतं. जेव्हा ज्या वेळेस जी गोष्ट तुमच्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळत नाही. पण जेव्हा तीच गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी तरसत असता, स्वतःला पश्चाताप करून घेता. म्हणून माझ्या बाळा, वेळेचं भान ठेव. अहंकारात जगू नकोस. आयुष्यामध्ये कुठलीही संधी मिळाली तर ती संधी गमावू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये तुम्हाला
यश नक्कीच येईल आणि मिळालेली संधी म्हणजे बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी संधी आहे. ती संधी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन हे अहंकारात अंधारात जगू नका. लहान मोठ्यांचा आदर करा, त्यांच्या वयानुसार त्यांचा आदर करा. म्हणूनच मामा म्हणतात, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल. म्हणून देवावर अटळ विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. मित्रांनो, देव होणे सोपे नाही. जर का माणसाच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोक देवाला सुद्धा वाळीत टाकतात. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील, परंतु तुला त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. जर तू त्यासाठी कष्ट केलेस तर तुला त्याचे फळ निश्चित मिळेल. म्हणून फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, बाकी सर्व काही मामांवर सोपवा. मामा म्हणतात, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे, परंतु माझ्या बाळा, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही. हे प्रेमच आपल्या दोघांना बांधून ठेवते. म्हणून मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुझ्यासाठी धावून येतो. मामा म्हणतात, तू माझा परम भक्त आहेस, मग तू घाबरतोस कशाला. तुझी फक्त मामांवर श्रद्धा असायला हवी. मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. तू एकटी झालीस तर मी तुझ्या सोबत असेन. या जगातील प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तर मी तुझ्या सोबतच आहे. मामा सांगतात, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. त्यांच्यावर कोणतंही आणि कुठलंही संकट येऊ देत नाही. मग परिस्थिती कशीही असो, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. जय बाळूमामा. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, मामा सांगतात, सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद खायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका, दान करायचे असेल तर गरज पाहू नका. मामा सांगतात, माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकतो. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ, तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ धरून तुमच्या पाठीमागे चालत येईल. पण जेव्हा तुम्हीच अंधारामध्ये चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ सोडून निघून जाईल आणि अशा संकटाच्या वेळी मामाच तुमचा हात पकडतील. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, यश ही तुझी सावली आहे, म्हणून तिला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या मार्गाने तू चालत राहा, ते आपोआप तुझ्या मागे येईल. मामा म्हणतात, माझ्या मुला, तुला यशस्वी जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले
त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठीराखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही, म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस, पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतवून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं
की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.